गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ डी मध्ये आज बेटा महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे कुठला माझा ट्रिगरिंग. ट्रिगरिंग काय असतं? ट्रिगरिंग म्हणजे काय असतं बेटा? एक्सटर्नल क्लॉक सिग्नल देणे. क्लॉक सिग्नल देतो म्हणजे आपण स्क्वेअर वेव्ह पल्स देत असतो. लक्षात ठेवा, स्क्वेअर वेव्ह पल्स ही अशी असते. ठीक आहे, क्लॉक सिग्नल देत असतो म्हणजेच काय? स्क्वेअर वेव्ह पल्स देत असतो. ठीक आहे, पुन्हा एकदा ट्रिगरिंग म्हणजे काय? एक्सटर्नल क्लॉक सिग्नल देणे. एक्सटर्नल क्लॉक सिग्नल देणे म्हणजेच काय? तर स्क्वेअर वेव्ह पल्स देणे. स्क्वेअर वेव्ह पल्स दिल्यामुळे काय होतं? याच्यावर माझं आउटपुट जे आहे ते कंट्रोलिंगमध्ये प्रोड्यूस होतात. कालच्या सेशनमध्ये बघितलं, याच्यावर माझं आउटपुट काय होतं बेटा? कंट्रोलिंग आउटपुट प्रोड्यूस केले जातात. कुठले कुठले? क्यू आणि क्यूचा बार. त्याचाच काय डेफिनेशन मिळतं? त्यालाच काय म्हणतात? ट्रिगरिंग. पुन्हा एकदा ट्रिगरिंग काय? ट्रिगरिंग इज अ प्रोसेस इन विच एक्सटर्नल क्लॉक सिग्नल इज गिवन. ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सटर्नल क्लॉक सिग्नल म्हणजे काय? स्क्वेअर वेव्ह पल्स इन ऑर्डर टू प्रोड्यूस द कंट्रोलिंग आउटपुट्स क्यू आणि क्यूचा बार. ज्याच्यावर माझे आउटपुट्स कंट्रोलमध्ये प्रोड्यूस होतात ते म्हणजे कुठले कुठले बेटा? क्यू आणि क्यूचा बार. ही काय झाली बेटा? ट्रिगरिंगची डेफिनेशन. टाइप्स ऑफ ट्रिगरिंग पुढचा फंडा. आधी सगळंच्या सगळं एक्सप्लेन करून देतोय, नंतर लिखापडी बघू. ट्रिगरिंगचे बेटा बेसिकली दोन टाइप्स होतात. एक लेव्हल ट्रिगरिंग आणि एक आहे एज ट्रिगरिंग. फर्स्ट कुठल्या बेटा? लेव्हल ट्रिगरिंग. सेकंड आहे एज ट्रिगरिंग. लेव्हल ट्रिगरिंगचे पण दोन टाइप्स होतात. पॉझिटिव्ह लेव्हल ट्रिगरिंग, निगेटिव्ह लेव्हल ट्रिगरिंग. ठीक आहे, एज ट्रिगरिंगचे पण दोन टाइप्स होतात. रायझिंग एज ट्रिगरिंग, फॉलिंग एज ट्रिगरिंग. रायझिंग एज ट्रिगरिंगला अजून एक नाव आहे पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग. फॉलिंग एज ट्रिगरिंगला अजून एक नाव आहे निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. ठीक आहे, ओके. हे काय झालं बेटा? टाइप्स ऑफ ट्रिगरिंग किंवा क्लासिफिकेशन ऑफ ट्रिगरिंग. आता ट्रिगरिंग मध्ये दोन टाइप्स म्हणजे लेव्हल ट्रिगरिंग, एज ट्रिगरिंग. सगळ्यात पहिले लेव्हल ट्रिगरिंग. लेव्हल ट्रिगरिंगचे दोन टाइप्स म्हणजे कुठले कुठले आहेत? पॉझिटिव्ह लेव्हल ट्रिगरिंग आणि निगेटिव्ह लेव्हल ट्रिगरिंग. पॉझिटिव्ह लेव्हल ट्रिगरिंग मध्ये काय होतं? पॉझिटिव्ह लेव्हल ट्रिगरिंग सिंपल अँड स्वीट सांगायला गेलं ना, पॉझिटिव्ह लेव्हल ट्रिगरिंग मध्ये क्लॉकची किंमत 1 असते. क्लॉकची किंमत 1 असते. मग आम्ही त्याला काय म्हणतो? वेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड विथ हाय लेवल क्लॉक सिग्नल. वेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड विथ हाय लेवल क्लॉक सिग्नल. हाय लेवल म्हणजेच क्लॉक सिग्नल म्हणजेच काय? दॅट इज क्लॉक इज इक्वल टू 1. हाय लेवल क्लॉक सिग्नल म्हणजेच क्लॉक इज इक्वल टू 1 इन ऑर्डर टू प्रोड्यूस द कंट्रोलिंग आउटपुट्स क्यू आणि क्यूचा बार. इन ऑर्डर टू प्रोड्यूस द कंट्रोलिंग आउटपुट्स क्यू आणि क्यूचा बार. पुन्हा एकदा काय सांगितलं? वेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड विथ द हाय लेवल क्लॉक सिग्नल दॅट इज क्लॉक इज इक्वल टू 1 दॅट इट इज नोन एज वॉट? पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. याची डायग्राम जर काढायला गेलो ना बेटा, याची डायग्राम जर काढायला गेलो तर नीट लक्ष द्या. डायग्राम काढताना कसं होतं? ठीक आहे, दोन इनपुट्स कुठले कुठले? एस आणि अजून एक कुठलं असतं बेटा? आर. ठीक आहे, तिकडे दोन आउटपुट्स क्यू आणि क्यूचा बार. दोन आउटपुट्स कुठले कुठले आले बेटा? क्यू आणि क्यूचा बार. त्याच्यानंतर क्लॉक इज इक्वल टू काय द्यायचे मला? 1. मग इथे अजून एक येतो, तो म्हणजे क्लॉक इज इक्वल टू काय येतं बेटा? 1. क्लॉक इज इक्वल टू 1 डायरेक्ट लाईनने दाखवायचं. क्लॉक इज इक्वल टू 1 कशाने दाखवायचं बेटा? डायरेक्ट लाईनने. पुन्हा एकदा पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग काय असते? वेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड टू द हाय लेवल सिग्नल दॅट इज क्लॉक इज इक्वल टू 1. डायग्राम मध्ये असं दाखवतात. डायग्राम मध्ये दाखवलं गेलं तर असं दाखवतात. मग निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग काय असतं? वेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड विथ द लो लेवल सिग्नल. लो लेवल सिग्नल म्हणजेच क्लॉक इज इक्वल टू 0 असतो. लो लेवल सिग्नल म्हणजेच क्लॉक इज इक्वल टू काय असतो? 0. त्याची डायग्राम दाखवायला गेलं ना बेटा, आता नीट लक्ष द्या. डायग्राम मध्ये थोडासा चेंज होतो. इथल्या साईडला एस, ठीक आहे, इकडच्या साईडला आर, पुन्हा इकडच्या साईडला क्यू आणि इथे त्याच्या लाईनीत क्यूचा बार. हे तर झालं. इथे ना बेटा एक छोटासा बबल येतो आणि मग इकडे क्लॉक इज इक्वल टू 0 असं दाखवलं जातं. ठीक आहे, छोटासा बबल असतो इथे, एकदम फाईन. इथे एक छोटासा बबल दाखवायला पाहिजे. हा छोटासा बबल म्हणजेच क्लॉक इज इक्वल टू. इथे बबल आहे का बेटा? नाहीये, इथे बबल आहे. इथे छोटासा स्टार्टिंगला काय बेटा? बबल. बबलचं मिनिंग म्हणजे क्लॉक इज इक्वल टू काय असेल बेटा? 0. बबलचं मिनिंग काय झालं? इथे छोटासा बबल आहे, हा बबल म्हणतो आम्ही याला. क्लॉक इज इक्वल टू काय बेटा? 0. म्हणजे हा काय झाला? निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. हा कुठला झाला बेटा? निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. नेक्स्ट एज ट्रिगरिंगचे दोन टाइप्स, रायझिंग एज ट्रिगरिंग, फॉलिंग एज ट्रिगरिंग. आता एज कशावर नाही येतं बेटा माहिती का? स्क्वेअर वेव्ह पल्स. स्क्वेअर वेव्ह पल्स सगळ्यांना माहिती. पल्स म्हटलं तर ती अशी असते, राईट? ठीक आहे, याच्यातून याचा भाग फक्त इथून ते इथपर्यंत भाग घ्यायचा, बस एवढा भाग खोडून टाकायचा. मग एवढा जर भाग मी घेतला तर अशी ती फिगर दिसेल मला, राईट? येस ऑर नो? याला म्हणतात लो लेवल, याला म्हणतात हाय लेवल. ठीक आहे, याला काय म्हणतात बेटा? लो एज किंवा याला काय? रायझिंग एज. किंवा याला लो एज, याला रायझिंग एज. याला लो एज, याला हाय एज. सॉरी,
याला लो एज, याला हाय एज. ठीक आहे. याला काय नाव, इथे नाव लिहितो लो एज. ठीक आहे. आणि याला काय म्हणतात बेटा, हाय एज. याला काय म्हणतात, हाय एज. ठीक आहे. मग रायझिंग एज, रायझिंग एज इथे दिसतं बेटा, ॲरो कुठं चाललाय, वरच्या साईडला. ॲरो कुठं चाललाय, वरच्या साईडला. व्हेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड फ्रॉम लो एज टू हाय एज. व्हेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड फ्रॉम लो एज टू हाय एज. व्हेन द फ्लिप फ्लॉप इज ट्रिगर्ड फ्रॉम लो एज टू हाय एज, दॅट इज क्लॉक इज इक्वल टू, वरचा ॲरो असतो, दॅट इज क्लॉक इज इक्वल टू, कुठला ॲरो बेटा, वरचा ॲरो खाली लिहितो, दॅट इज क्लॉक इज इक्वल टू, काय दाखवतात बेटा, वरचा ॲरो दाखवतात. फिगर जर दाखवायला गेली ना बेटा, याची फिगर जर काढायला गेलो तर फिगर पा कशी येते. फिगर काढताना पुन्हा इथे दोन इनपुट्स, कुठले कुठले, एस आला आणि अजून एक कुठला बेटा, आर. ठीक आहे. दोन आउटपुट्स क्यू आणि अजून एक कुठले बेटा, क्यूचा बार. अजून एक कुठले, क्यूचा बार. इथे ना बेटा आतमध्ये एक छोटासा ट्रायंगल येतो. या ट्रायंगलचं मिनिंग काय झालं बेटा माहिती का, एज ट्रिगरिंग. या ट्रायंगलचं मिनिंग काय झालं, एज ट्रिगरिंग. छोटासा आतमध्ये ट्रायंगल दाखवलं, त्याचं मिनिंग काय झालं, एज ट्रिगरिंग. आणि हा रायझिंग एज आहे. ठीक आहे. रायझिंग एज, फॉलिंग एज कसं डिफरन्शिएट होतं ते सांगतो. ठीक आहे. क्लॉक इज इक्वल टू काय असेल बेटा, वरचा ॲरो. क्लॉक इज इक्वल टू काय असेल, वरचा ॲरो. पुन्हा एकदा रायझिंग एज काय सांगितलं, when the flip flop is triggered from low edge to high edge, then it is known as rising edge triggering. When the flip flop is triggered from low edge to high edge, in order to produce the controlling output, पुन्हा तेच, in order to produce the controlling outputs Q and Q चा bar, which is known as rising edge triggering or positive edge triggering. फिगर ही पण काढायची, हे पण लिहायचं. आणि इथे क्लॉक इज इक्वल टू वरचा ॲरो. आतमध्ये छोटासा ट्रायंगल आहे, लक्षात घ्या. आतमध्ये छोटासा काय बेटा, ट्रायंगल. मग फॉलिंग एज मध्ये काय होतं, फॉलिंग एज मध्ये ना बेटा मला इथून असं खालचं महत्वाचं असेल, इथून फॉलिंग एज तेव्हाच होईल. मग फॉलिंग एज मध्ये काय होईल, इथून अशी फिगर येईल. हे कुठलं झालं बेटा, फॉलिंग एज. मग इथे पुन्हा हा एज, इथे पुन्हा हा एज आणि इथे काय बेटा, लो एज. इथे हा एज आणि इथे काय आलं बेटा, लो एज. ठीक आहे. आणि क्लॉक इज इक्वल टू, इथे ना बेटा खालचा ॲरो असतो. क्लॉक इज इक्वल टू कुठला ॲरो बेटा, खालचा ॲरो. फिगर जर काढायला गेली तर फिगर काढताना पाहता काय काय महत्वाचं आहे. फिगर काढताना पहा काय काय महत्वाचं आहे. फिगर काढताना पुन्हा दोन इनपुट्स दोन आउटपुट्स, ते तर फिक्स आहे. ठीक आहे. दोन इनपुट्स कुठले कुठले, एस आणि अजून एक इनपुट आर. त्याच्या तिकडे साईडला क्यू आणि क्यूचा बार. ठीक आहे. क्लॉक दाखवताना ट्रायंगल पण दाखवायचा, बबल पण दाखवायचा. ट्रायंगल पण दाखवायचा, बबल पण दाखवायचा. ट्रायंगल म्हणजे काय, एज ट्रिगरिंग. झिरो बबल आला म्हणजे काय बेटा, फॉलिंग एज ट्रिगरिंग. ठीक आहे. मिनिंग कळालं. इथे पहा, प्रत्येकाची फिगर वेगवेगळी आहे, लक्षात घ्या. प्रत्येकाची फिगर वेगळी. इथे बबल बिबल काही नाही, स्ट्रेट लाईन आहे. इथे बबल आली म्हणजे निगेटिव्ह लेवल. ट्रायंगल आतमध्ये घुसला म्हणजे एज ट्रिगरिंग. काय इथे काहीच नाही काढलं म्हणजे रायझिंग एज. ट्रायंगल आणि बबल आलं म्हणजे काय, फॉलिंग एज. ट्रायंगल बबल दोघं आलं म्हणजे काय आलं बेटा, फॉलिंग एज. डायग्राम्स प्लीज नीट समजून घ्या. पुढे आपल्याला त्याच्या हिशोबाने फ्लिप फ्लॉप्स काढायचे आहेत. हा खूप महत्वाचा कन्सेप्ट चालू आहे. खूप 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 महत्वाचा कन्सेप्ट आहे बेटा. खूप वेळेस टपकतो. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ट्रिगरिंग इन डिटेल. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ट्रिगरिंग इन डिटेल. काय काय झालं, काय काय नाही, कळालं बेटा. पुन्हा एकदा, पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग मध्ये काय होतं, पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग मध्ये जेव्हा क्लॉकची किंमत किती असते, 1, when the flip flop is triggered to the high level clock signal. हाय लेवल क्लॉक सिग्नल म्हणजे क्लॉक इज इक्वल टू, विच इज नोन एज पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग मध्ये when the flip flop is triggered to the low level signal, that is clock is equal to 0. Rising edge triggering मध्ये when the flip flop is triggered from low edge to high edge. Falling edge triggering मध्ये when flip flop is triggered from high edge to low edge. When the flip flop is triggered from high edge to low edge. कळालं बेटा. ठीक आहे. खूप महत्वाचं सांगितलंय. एकदम 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 IMPM. हेडिंग टाका ट्रिगरिंग. हेडिंग टाका ट्रिगरिंग. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ट्रिगरिंग इन डिटेल. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ट्रिगरिंग इन डिटेल. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ट्रिगरिंग इन डिटेल. चलो, ट्रिगरिंग पुन्हा त्या आन्सर मध्ये लिहा. ट्रिगरिंग त्याची डेफिनेशन सांगतोय. ट्रिगरिंग द प्रोसेस बाय विच एक्सटर्नल क्लॉक सिग्नल. ट्रिगरिंगची डेफिनेशन, द प्रोसेस बाय विच एक्सटर्नल क्लॉक सिग्नल. ट्रिगरिंगची डेफिनेशन, द प्रोसेस बाय विच एक्सटर्नल क्लॉक सिग्नल. ट्रिगरिंगची डेफिनेशन सांगतो बेटा. द प्रोसेस बाय विच एक्सटर्नल क्लॉक सिग्नल ब्रॅकेटच्या आतमध्ये स्क्वेअर वेव्ह पल्स
ब्रॅकेटच्या आतमध्ये स्क्वेअर वेव्ह पल्स इज प्रोव्हाइडेड टू द फ्लिप फ्लॉप is provided to the flip flop for its operation it's provided to the flip flop for its operation it's provided to the flip flop for its operation then the flip flop produces the controlling output q and q चा बार then the flip flop produces the controlling output q and q चा बार then the flip flop produces the controlling output q and q चा बार which is called as triggering of a flip flop खालच्या ओळीमध्ये लिहा टाइप्स ऑफ फ्लिप फ्लॉप और क्लासिफिकेशन ऑफ फ्लिप फ्लॉप टाइप्स ऑफ ट्रिगरिंग और क्लासिफिकेशन ऑफ ट्रिगरिंग व्हिडिओ पॉज करायचा आहे, हा सगळ्याच्या सगळा चार्ट काढायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, हा सगळ्याच्या सगळा टेबल जो दिसतोय तुम्हाला चार्ट दिसतोय तो काढून घ्या पटकन व्हिडिओ पॉज करून. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. खालच्या ओळीतल्या ट्रिगरिंग कन्सिस्ट ऑफ बेसिकली टू टाइप्स. ए पार्ट मध्ये लिहा ए लेवल ट्रिगरिंग, बी एज ट्रिगरिंग. ए लेवल ट्रिगरिंग, बी एज ट्रिगरिंग. खालच्या ओळीत एक ओळ सोडून पुन्हा ए लेवल ट्रिगरिंग. खालच्या ओळीत एक ओळ सोडून लिहा किंवा ए लेवल ट्रिगरिंग. तिथे डॅश करून पुढे लिहा लेवल ट्रिगरिंग कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. फर्स्ट पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग, सेकंड निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. फर्स्ट पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग, सेकंड निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. फर्स्ट पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग, सेकंड निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. पुन्हा फर्स्ट पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग, पुन्हा फर्स्ट पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंग. चलो डॅश करून पुढे लिहा when the flip flop is triggered at the higher level of clock signal when the flip flop is triggered at the higher level of clock signal that is clock is equal to 1, that is CLK is equal to 1, that is म्हणजे I dot A लिहिता बेटा, that is CLK is equal to 1, then the flip flop produces the controlling output Q and Q चा बार. Then the flip flop produces the controlling output Q and Q चा बार. Then such type of a triggering is called as positive level triggering. Okay. एक काम करून घ्यायचंय बेटा, हे एवढं काढून घ्यायचंय. पॉझिटिव्ह लेवल ट्रिगरिंगची फिगर जी दिसते आपल्याला ती काढून घ्यायची. क्लॉक इज इक्वल टू 1 लिहा आणि हे फिगर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून एवढं काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून पॉझिटिव्ह लेवलचं ट्रिगरिंगचं सगळं फिगर काढून झाली आहे. अपेक्षा ठेवतो झाली असेल. आता सेकंड घ्या निगेटिव्ह लेवल ट्रिगरिंग. चलो डॅश करून पुढे when the flip flop is triggered at the low level clock signal that its clock is equal to 0, then the flip flop produces the controlling output Q and Q चा बार. Then the flip flop produces the controlling output Q and Q चा बार. Then such type of triggering is called as negative level triggering. Then such type of triggering is called as negative level triggering. ओके, आता हे खालचं सगळं लिहून घ्यायचं बेटा. इथे बबल आला पाहिजे लक्षात ठेवा. फिगर क्लॉक इज इक्वल टू 0 खालची फिगर, बबल आला पाहिजे लक्षात ठेवा. ठीक आहे, अपेक्षा ठेवतो झालं असेल. एक ओळ सोडून आता ए पार्ट झाला, लेवल ट्रिगरिंग संपलं. आता कुठलं चालू बेटा बी पार्ट. बी घ्या एज ट्रिगरिंग. डॅश करा पुढे लिहा एज ट्रिगरिंग कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. फर्स्ट राइजिंग एज ट्रिगरिंग, ऑल मध्ये पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग. फर्स्ट राइजिंग एज ट्रिगरिंग, ऑल मध्ये अजून एक नाव पॉझिटिव्ह एज ट्रिगरिंग.
सेकंड फॉलिंग एज ट्रिगरिंग, अजून एक नाव निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. फॉलिंग एज ट्रिगरिंग अजून एक नाव निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. फॉलिंग एज ट्रिगरिंग अजून एक नाव निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. त्याच्यातलं पहिलं रायझिंग एज ट्रिगरिंग. त्याच्यातलं पहिलं रायझिंग एज ट्रिगरिंग. When the flip-flop is triggered at the rising edge or positive edge, when the flip-flop is triggered at the rising edge or positive edge, when the flip-flop is triggered at the rising edge or positive edge of the clock, that is from low edge to high edge of the clock, that is from low edge to high edge, that is from low edge to high edge, that is clock is equal to वरचा arrow, that is clock is equal to वरचा arrow असं दिसतंय बेटा, वरचा arrow नाही लिहायचा, इथे असं दिसतंय पहा, clock is equal to वरचा arrow, then such type of triggering is called as 2 मिनिटं वरचा arrow in order to produce the controlling output असं लिहा. In order to produce the controlling output Q and Q चा बार, in order to produce the controlling output Q and Q चा बार, in order to produce the controlling output Q and Q चा बार, then such type of triggering is called as, then such type of triggering is called as positive edge triggering, then such type of triggering is called as rising edge triggering or positive edge triggering, then such type of triggering is called as rising edge triggering or positive edge triggering. पुन्हा एकदा सांगतो डेफिनेशन. when the flip flop is triggered at rising edge or positive edge of the clock, that is from low edge to high edge, that is clock is equal to वरचा arrow in order to produce the controlling output Q and Q चा bar, in order to produce the controlling output Q and Q चा bar, then such type of triggering is called as rising edge triggering or positive edge triggering. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून हे सगळं काढून घ्यायचं बेटा. ब्लॅक पेनाने जे दिसतंय ते व्हिडिओ पॉज करून ब्लॅक पेनाने जे दिसतंय तेवढं प्लीज काढून घ्या पटकन. इथे ट्रायंगल काढा, इथे आतमध्ये छोटासा ट्रायंगल काढा, इथे आतमध्ये छोटासा ट्रायंगल काढा. ठीक आहे. ओके. सेकंड आता सेकंड फॉलिंग एज ट्रिगरिंग और निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. फॉलिंग एज ट्रिगरिंग और निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. फॉलिंग एज ट्रिगरिंग और निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. When the flip flop is triggered with the negative edge, when the flip flop is triggered at negative edge or falling edge of the clock signal, when the flip flop is triggered at the negative edge or falling edge of the clock signal, that is from high edge to low edge, that is from high edge to low edge, that is clock is equal to खालचा arrow दाखवताना खालचा दाखवायचा बेटा. that is clock is equal to खालचा arrow, that is clock is equal to खालचा arrow, then the flip flop produces the controlling outputs, then the flip flop produces the controlling outputs Q and Q चा bar, then the flip flop produces the controlling output Q and Q चा bar, comma द्या. then such type of triggering is called as falling edge triggering or negative edge triggering, then such type of triggering is called as falling edge triggering or negative edge triggering, then such type of triggering is called as falling edge triggering or निगेटिव्ह एज ट्रिगरिंग. बरं, व्हिडिओ पॉज करून हे पुन्हा खालचं काढून घ्यायचं बेटा फिगर आणि हे सगळं ब्लॅक पेनन जे दिसतंय ते फॉलिंग एज निगेटिव्ह एजच्या इथलं. व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं काढून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळ्याच्या सगळं लिहून घ्या, फिगर्स काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. खूप महत्त्वाचा फंडा झाला बेटा आपला, तो म्हणजे कुठला आहे ट्रिगरिंगचा. खूप महत्त्वाचा फंडा आपला ट्रिगरिंगचा कन्सेप्ट संपलेला आहे बेटा. ठीक आहे. ओके. उद्यापासून माझे टाइप्स ऑफ फ्लिपफ्लॉप जे होते ना, SR फ्लिपफ्लॉप, RS फ्लिपफ्लॉप, क्लॉक SR, JK, मास्टर स्लेव JK, टोगल, D सगळेच्या सगळे स्टार्ट होतील उद्यापासून. ठीक आहे बच्चा लोग. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.